सर्व शिक्षक उमेदवारांना माझा नमस्कार. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 याची जी रजिस्ट्रेशन करण्याची म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची जी अंतिम तिथी होती ती तुम्हाला माहित आहे. ती 14/1/2026 होती. त्यानंतर पवित्र पोर्टलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. त्या नोटिफिकेशन्स नुसार काही आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, बंधू आणि भगिनी, त्यांचं जर सेल्फ सर्टिफिकेशन अपुरं असेल किंवा त्यांनी त्याला कन्फर्म करून सबमिट केलं नसेल, तर त्यांच्यासाठी 1 दिवसाची मुदतवाढ म्हणजेच 15/1/2026 पर्यंत देण्यात आली होती. आणि आता आपले जे सगळे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाचं जो विषय आहे तो म्हणजे जाहिराती पवित्र पोर्टलवर केव्हा अपलोड होणार आहेत. कारण मित्रहो, जोपर्यंत पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होत नाहीत तोपर्यंत पुढची जी स्टेप आहे सेल्फ सर्टिफिकेशन नंतरची ती सुरू होत नाही. म्हणून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा जो रोल आहे तो रोल होता सेल्फ सर्टिफिकेशन करण्याचा, तो आता संपलेला आहे. आता पुढली जी कार्यवाही आहे ती व्यवस्थापक मंडळाची आहे. आता व्यवस्थापक मंडळ म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे की आपला जो शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. या अगोदर सुद्धा आपण त्यावर चर्चा केलेली आहे. मुख्यतः दोन प्रकारच्या शाळा आहेत. एक प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था चालवत असलेल्या शाळा आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खाजगी व्यवस्थापन चालवत असणाऱ्या शाळा. तर सुरुवातीचा जो टप्पा आहे, कारण बरेचशा शिक्षक उमेदवारांनी असं विचारलेलं आहे की खाजगी व्यवस्थापनाचा जो काही भाग आहे तो भाग या पहिल्या टप्प्यामध्ये येतो का? तर मित्र, सध्या तरी असं दिसते की जाहिरात अपलोड करण्याचे जे आदेश आलेले आहेत ते आदेश फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना आलेले आहेत. म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचं ते व्यवस्थापकीय मंडळ आहे त्यांना आलेल्या आहेत. मग आता त्यांना जाहिरात अपलोड करण्याची तारीख सुद्धा दिलेली आहे आणि त्यांना जाहिरात अपलोड करण्यासाठी कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा मी रिपीट करतो की स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिका चालवत असणाऱ्या शाळा येतात आणि नगर परिषद चालवत असणाऱ्या शाळा येतात. आणि याचं जे संचालन आहे ते संचालन महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकांचे आयुक्त करतात. नगर परिषदमध्ये त्यांचे सीओ, त्याला आपण मुख्याधिकारी असं म्हणतो, आणि जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदचे जे मुख्य सचिव आहेत ते त्याचं संचालन करतात. आणि या सर्व मंडळींना जाहिरात अपलोड करण्याचे आदेश प्राप्त झालेले आहेत. त्याच्या तारखा सुद्धा निश्चित झालेल्या आहेत आणि या तारखांवर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. कारण आमच्या शिक्षक उमेदवारांची उत्सुकताच आहे की आता पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा येणार आहेत आणि एकदा जाहिराती आल्या की त्या जाहिरातीनुसार तुमचं काम पुढे सुरू होते. म्हणजे एक टप्पा शिक्षक उमेदवारांचा, त्याच्यानंतरचा पुढला टप्पा जे काही संचालक मंडळ आहे त्यांचा, त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो सुरू होते तो आपल्या शिक्षक उमेदवारांचा आणि चौथा टप्पा पुन्हा पवित्र पोर्टलचं जे संचालन करते ते म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद त्यांचा सुरू होतो. तर असा हे 4 टप्प्यामध्ये कामकाज या पवित्र पोर्टलचं मित्र होत चालते. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पवित्र पोर्टलवर जाहिराती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे, सध्या जे आदेश प्राप्त झालेले आहेत ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना झालेले आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जवळपास 8,000च्या वर रिक्त पदांची संख्या आहे आणि त्या पद भरण्याची जी प्रक्रिया आहे मला माहितच आहे ती सुरू झालेली आहे.
तर आता हा महत्वाचा टप्पा आहे. तो महत्वाचा टप्पा मी या स्क्रीनवर शेअर करतो आणि तो टप्पा म्हणजे पवित्र पोर्टलवर जाहिराती ज्या आहेत त्या अपलोड करण्याची जी काही मुदत दिलेली आहे ती मुदत किती तारखेपर्यंत आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि कोणत्या तारखेपासनं जाहिराती अपलोड होणार आहेत ते सुद्धा आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. बघा, शिक्षक भरती जाहिरातीसाठी 20 फेब्रुवारी पर्यंत मुदत. बघा, आजचा आपला जो मुख्य विषय आहे तो मुख्य विषय म्हणजे जाहिरात अपलोड करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचं संचालन करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांना जाहिराती अपलोड करण्यासाठी 20 फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिलेली आहे. आणि आता ह्या जाहिराती अपलोड करणं जवळपास त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यांना जाहिरात अपलोड करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याची अंतिम तिथी सुद्धा त्यांना दिलेली आहे की तुम्हाला तुमच्याकडे जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांच्या जाहिराती त्या त्या प्रवर्गानुसार त्या त्या विषयानुसार आता अपलोड होणार आहेत आणि त्याची अंतिम तिथी आहे ती म्हणजे 20 फेब्रुवारी 2026. मित्रांनो, काही गोष्टी मी वारंवार एवढ्यासाठी रिपीट करतो की त्या तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत म्हणून त्याला ट्रेस करणं फार आवश्यक असते. तर त्यांनी या बाबतीत पुढं काय म्हणजे आदेश दिलेले आहेत ते आदेश आपल्याला बघायचं आहे. विविध शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वच व्यवस्थापनांना 20 जानेवारी पासून सुविधा दिली आहे. बघा, ज्या काही विविध व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, आता सध्या जो पहिला टप्पा आपण जर बघितला तर तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा आहे आणि बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की खासगी व्यवस्थापनाला सुद्धा जागा भरायच्या आहेत. मग यासोबतच त्यांना सुद्धा जाहिराती अपलोड करण्याचे आदेश का दिलेले नाहीत? त्यांना आदेश दिले नाहीत म्हणून खासगी व्यवस्थापक मंडळ नाराज आहे हे सुद्धा आपल्याला माहित आहे. परंतु ही जी पवित्र पोर्टलच्या मार्फत भरती होते ती भरती 2 सदराखाली होते. एक आहे त्याच्यामधला विथ इंटरव्ह्यू आणि दुसरा जो भाग आहे तो आहे विदाऊट इंटरव्ह्यू. आणि तुम्हाला हे माहीतच आहे की स्थानिक स्वराज्य संस्था ज्या काही जागा भरतात त्या विदाऊट इंटरव्ह्यू त्यानुसार भरल्या जातात. म्हणजे फक्त टॅटच्या स्कोअरवर त्या जागा भरल्या जातात. तुमचा जो टॅटचा स्कोअर असते त्या स्कोअरच्या मेरिट लिस्टनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागांची म्हणजे शिक्षकांच्या रिक्त पदांची भरती होते. म्हणून त्यांनी अगोदरचा जो टप्पा आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा घेतलेला आहे. आणि ही भरती पूर्ण झाल्यानंतर लगेच खासगी व्यवस्थापनाचा टप्पा सुरू होतो. कारण ते विथ इंटरव्ह्यू मध्ये जागा भरतात. हे आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा एखादं व्यवस्थापक मंडळ विथ इंटरव्ह्यू मध्ये जागा भरते तेव्हा एका पोस्टसाठी 3 व्यक्तींचं सिलेक्शन होते आणि जे ओरलला गुण दिलेले आहेत त्या ओरलच्या गुणांवर त्यांचं सिलेक्शन होते. म्हणजे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर खासगी व्यवस्थापक मंडळ तुम्हाला जे गुण देते त्या गुणावर तिथं तुमचं सिलेक्शन होते. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तसं नाही. तिथं टॅटच्या गुणवत्तेवर सिलेक्शन होते. म्हणून ही शिक्षक भरती 2 टप्प्यामध्ये केली जाते. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये हायेस्ट स्कोअर ज्या शिक्षक उमेदवारांचा आहे त्यांचं सिलेक्शन इथं होऊन जाते आणि त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूचा जो भाग आहे तो सुरू होतो. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी विविध शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वच व्यवस्थापनांना 20 फेब्रुवारी पासून त्यांना तशी सुविधा तसं त्यांना टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जसं तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे आपल्या शिक्षक उमेदवारांनी तसंच जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन या व्यवस्थापक मंडळांना सुद्धा करावं लागते. आणि यांनी ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना त्यांच्या पेजवर जाहिराती अपलोड कराव्या लागतात. आणि त्या जाहिराती मग आपल्या शिक्षक उमेदवारांच्या सोयीसाठी तिथं त्यांना रीडिंगसाठी उपलब्ध होतात आणि त्याचं रीडिंग करून त्यांना मग त्याच्यावर चांगला अभ्यास करून त्यांना तिथं प्रिफरन्स उपलब्ध करून
दिल्या जातात. हा नंतरचा भाग आहे. परंतु सुरुवातीचा भाग जो आहे तो जाहिराती अपलोड करण्याचा आहे आणि जाहिराती अपलोड करणं हे 20 जानेवारी पासून सुरू होणार आहे. पुढं असं त्यांनी दिलं आहे, की याच्यामध्ये काय झालं माहित आहे, की सध्या जो महानगरपालिकेचे जे काही इलेक्शन्स वगैरे आहेत, आचारसंहिता वगैरे होती, त्यामुळे थोडासा विलंब या प्रक्रियेला लागतो. म्हणून अद्यापही काही जे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही व्यवस्थापक आहेत, त्यांनी अजूनपर्यंत तरी ह्या जाहिराती अपलोड करण्यासाठी कुठलीच हालचाल केलेली नाही. पण शिक्षण आयुक्तांनी त्यांना आव्हान सुद्धा केलेलं आहे. ते आव्हान सुद्धा इथं आपल्याला बघायचं आहे. अद्यापही स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्थापन यांच्याकडून शिक्षकांच्या पदभरतीबाबत पवित्र पोर्टलवर अत्यल्प प्रमाणात जाहिराती आल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यानंतर आता पवित्र पोर्टलवर पुन्हा त्यांनी असं आवाहन केलेलं आहे शिक्षक आयुक्तांनी, की आता त्यानंतर तुम्ही 20 फेब्रुवारी पर्यंत तुमच्या ज्या काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेच्या जाहिराती तुम्ही अपलोड कराव्या, असं त्यांनी पुनश्च एकदा त्यांना आव्हान केलेलं आहे. कारण याचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद यांनी जर दिला, यांच्याकडच्या जागा जर यांनी ताबडतोब जर अपलोड केल्या, तर या पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे ते फास्ट होणार आहे. म्हणजे लवकरात लवकर ती शिक्षक भरती होणार आहे. अन्यथा काय होतं माहिती आहे का, की ही शिक्षक भरती थोडीशी रेंगाळते. कारण ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे आणि लेंदी प्रोसेस असल्यामुळे शिक्षण आयुक्तांनी ते जरी या पवित्र पोर्टलचं जे कामकाज आहे त्याचे सुकाणू समितीचे अध्यक्ष असले, तरीही त्यांनी हे जे कामकाज आहे ते कामकाज आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे दिलेलं आहे. पण त्यांच्याकडे मनुष्यबळ नाहीये. त्यांनी सुद्धा शासनाला असं पत्र दिलेलं आहे, की आमच्याकडे मनुष्यबळ नाहीये आणि मनुष्यबळ नसल्यामुळे हे जे पवित्र पोर्टलचं कामकाज करण्याच्या थोड्याशा अडचणी त्यांना सुद्धा येत आहेत. बघा, शिक्षक भरतीसाठीच्या जाहिराती टाकण्याचे आवाहन शिक्षण आयुक्तालयाने केले आहे. त्यासाठी 20 फेब्रुवारी पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. आणि हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांचं व्यवस्थापक आहे, म्हणजे व्यवस्थापन जे करतात, जे संचालन करतात, त्यांना जाहिराती अपलोड करण्याचं आव्हान शिक्षण आयुक्त यांनी केलेलं आहे आणि त्यांना एक डेडलाईन त्यांनी आता दिलेली आहे, की तुम्ही आता 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत जाहिराती तुम्हाला तुमच्याकडे जे रिक्त पद आहेत, त्या रिक्त पदाच्या जाहिराती प्रवर्गानुसार अपलोड करायच्या आहेत, विषयानुसार अपलोड करायच्या आहेत. आणि 20 फेब्रुवारी पर्यंत ह्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर मग पुन्हा आपल्या शिक्षक उमेदवारांचं कामकाज पवित्र पोर्टल होणार आहे. त्यांना प्रेफरन्स फॉर्म द्यावे लागतील. ही महत्वाची जी काही एक बाब आहे, ही बाब मी तुमच्यासोबत चर्चेला घेतलेली आहे. 20 जानेवारी पासून जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे आणि 20 फेब्रुवारीला म्हणजे 1 महिन्याचा कालावधी त्यांनी जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेला आहे. ही सगळ्यात महत्वाची बातमी आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून आहे. तरीही त्यांनी पवित्र पोर्टलवर रोज एकदा व्हिजिट द्यावी आणि तिथं काही अपडेट असतील तर ते अपडेट बघावे. त्यावरच त्यांनी विश्वास ठेवावा, असं मी त्यांना माझ्याकडनं सुद्धा एक आव्हान करतो. तर मित्रहो, हे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका महत्वाच्या विषयावर चर्चा केलेली आहे. तो विषय होता जाहिरात केव्हा अपलोड होणार आहे पवित्र पोर्टलवर. आणि मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर जरूर त्याला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या परीनं तुम्हाला जे काय या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार जरी मदत होत असेल, तरीही ती तुमच्या कामी पडणार आहे. एवढं मला याच्यामधनं एक अपेक्षा आहे. आणि आता मी इथं आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.